नाही नाही, आशा भोसले, लता मंगेशकर यांचा कालखंड म्हणजे एक युग. लता दीदी गेल्या, आता आशाताई गेल्या, एका महान युगाचा अंत झाला. पण लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या बाबतीत अंत झाला युगाचा असं म्हणणं तितकंसं योग्य नाही. कारण पुढली अनेक शतकं त्यांची गाणी, त्यांचा सूर, त्यांचा स्वर हा आपल्या कानामध्ये गुंजत राहील. त्याच्यामुळे त्या अर्थानं आशा भोसले आपल्यातच आहेत आणि आपल्यातच राहतील. त्यांचा आवाज, संगीत क्षेत्रातली त्यांची कारकीर्द, त्यांचे कष्ट आणि त्यांनी या क्षेत्राला दिलेलं योगदान याचं विस्मरण भारतीय जनतेला कधीच होणार नाही. आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील, त्या देहरूपाने जातील, पण त्यांचे स्वर आपल्या भोवती सतत गुंजत राहतील. तुमची एखादी काही आठवण किंवा खूप आहेत. त्यांच्या अनेकदा भेटीगाठी झालेल्या आहेत, अनेकदा दूरध्वनीवरून चर्चा झाली. काही दिवसापूर्वी त्यांनी माझ्याकडे एका मराठी निर्मात्याला स्क्रिप्ट मला वाचण्यासाठी पाठवलं होतं आणि त्याच्यावरती आम्ही चर्चाही करणार होतो. अनेक गोष्टी असतात आपल्या जीवनाचा. तो एक आशा भोसले आणि लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्रीय जीवनाचा, देशाच्या तर आहेतच, पण आम्ही खास करून महाराष्ट्रीय जीवनाचा एक तो भाग आहे. तो कधीच दूर होणार नाही. त्यांच्यातली दिलखुलास हसरं व्यक्तिमत्व. आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड कष्ट घेतले, संघर्ष केला, त्यांच्या जीवनामध्ये ताणतणाव आले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यांचा तो मजाकिया अंदाज याला कधी आपल्यापासून त्यांनी दूर केलं नाही. आणि माणसाचं हेच वैशिष्ट्य असतं कलाकाराचं, की त्यांच्या मनातली वादळे ते चेहऱ्यावरती, कलेमध्ये, स्वरात आणि सुरात कधी आणत नाहीत. आशाताईंचं तसं होतं.